Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Krishna, Hare Hare, Pundali Kavarda Hari Vitthal, Sri Jnanadev Tukaram, Avadhuta Chintana Sri Gurudeva Datta, Bhagwan Gopal Krishna Maharaj Ki Jai, भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अम्बा माता के जय। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देवै महादेवै शिवाय सततं नमः। नमः प्रकृतिभद्रायै नियता प्रणतास्मता। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो भगवते नारायणी। ओम नमो भगवते नारायणी। नमस्ते महालक्ष्म्ये विष्णुप्रिये तपस्विनी। नमस्ते महालक्ष्म्ये विष्णुप्रिये तपस्विनी। चित्शक्तियुक्ताय विश्वमूर्ते नमो नमः। विश्वमूर्ते नमो नमः। ओम नमो भगवते नारायणी। ओम नमो भगवते नारायणी। नमस्ते विश्वरूपिण्यै सर्वसुखदायिनी। नमस्ते विश्वरूपिण्यै सर्वसुखदायिनी। सच्चिदानन्दरूपिण्यै सच्चिदानन्दरूपिण्यै महादेवी नमोस्तुते। महादेवी नमोस्तुते।
ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। नमस्ते उदयोस्तु त्रिलोकेशे सदाशिव। नमस्ते उदयस्तु त्रिलोकेशे सदाशिव। श्रद्धादिशक्तिरूपिण्यै श्रद्धादिशक्तिरूपिण्यै समुद्रकन्ये नमो नमः। समुद्रकन्ये नमो नमः। ओम नमो भगवती नारायणीय। ओम नमो भगवती नारायणीय। नमस्ते जयानंद करे छाया देवी सुरेश्वरी। नमस्ते जयानंद करे छाया देवी सुरेश्वरी। सुखादितत्रैव पतितं सुखादितत्रैव पतितं विभावरी नमो नमः। विभावरी नमो नमः। ओम नमो भगवते नारायणीय। ओम नमो भगवते नारायणीय। ओम नमो भगवते नारायणीय। अंबा माता की जय। अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी सह्याद्री पर्वती राहिली उभी जगज्जननी हो। मन माझे मोहिले आलो तुझ लागुनी हो। स्तनपान देऊन सुखी केले अंतःकरणी हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा। उदो कारे गर्जती काय महिमा वर्णोतीचा हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो। अंबा माता की जय। धर्माचरणाने जीवाला बल प्राप्त होत असतं. ते प्रत्यक्ष समजत नाही, अदृष्ट असतं आणि दृश्य काही वेळेलाच असतं. यज्ञ दान तप हे सगळी भगवतीची अंग आहेत. यासाठी देश काल द्रव्य मंत्र ब्राह्मण शुद्धी असावी लागते. थोडाही दोष त्यात उपयुक्त होत नाही. म्हणजे आपल्या कर्माला फलोन्मुखता प्राप्त होत नाही, यथार्थपणे होत नाही. यासाठी द्रव्यशुद्धी आणि मंत्रशुद्धी या दोन गोष्टी तरी नितांत आवश्यक असतात. व्यासांनी जन्मेजयाला या माध्यमातनं देवीचं चरित्रही सांगितलेलं आहे. असं आहे, आज सप्तमी सूर्योदयाला आहे, संध्याकाळी अष्टमी लागलेल्या आणि ते उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे 4 पर्यंतच आहे असं गरज धरू आपण. आणि त्याच्या पुढे नवमी लागते. म्हणून आज अष्टमीचं म्हणून चरित्र आपण घेणार आहोत.
देव दानवांची युद्ध अखंडपणे चाललेली आहे, सतत आहे. प्रल्हादजी जेव्हा नरनारायणांबरोबर युद्धामध्ये आले, प्रल्हादजी आले, स्थिर बुद्धी कशी राहत नाही याचं उदाहरण. अखंडपणे स्थिर राहणं हे अत्यंत अवघड असतं. त्यावेळेला विष्णूंनी मध्यस्थी केली आणि ते युद्ध थांबवलेलं आहे. नंतर शुक्राचार्य तपाला गेले. इंद्राने इकडे नियोजन केलं, बृहस्पतींना दैत्यांकडे पाठवलं. ते शुक्राचार्यांचं रूप घेऊन पाठवलं आणि त्यांना अहिंसेचा उपदेश केलेला. हा जो उपदेश केला, इथल्या विचाराप्रमाणे इथे खरं जैन धर्म सुरू झाला. अहिंसेचा विषय गीतेमध्ये पण सांगितला, पण इथे त्यांनी जो अहिंसेचा उपदेश केलेला आहे तो आत्ताच्या जैन धर्माला अनुसरू नये, किंवा तोच म्हणजे जैन धर्माचा विचार आहे. त्याच्यामुळे तिथे सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. परंतु जेव्हा शुक्राचार्य तपस्या करून परत आले, त्याबरोबर बृहस्पती ते रूप टाकून निघून गेले. त्यांना त्यांच्यात परिवर्तन घडवायचं होतं. तुम्हाला नाही ना वैदिक मान्य नका करू, तुमचा आमच्याशी भांडण होतं सोडून द्या, म्हणून त्यांनी हे वळवलेलं आहे. आणि मग ते सगळं लक्षात घेऊन प्रल्हादाने सगळ्यांना सांगितलेलं आहे, आता आपल्याला काळ अनुकूल नाही. हे सामान्यपणे नेहमी लक्षात ठेवावं लागतं, काळ कोणता अनुकूल आणि कोणता प्रतिकूल हे लक्षात ठेवावं लागतं. नित्य व्यवहारातही असतं. मग अनुकूल काळ म्हणजे काय? उदाहरणाने सांगतो, एखाद दिवशी आपली सगळी कामं बिनबोभाट सगळी होत आहेत, काळ अनुकूल आहे. मग अशा वेळेला जी अडलेली कामं असतात ना, त्या काळात उरकून घ्या. आणि प्रतिकूल असेल काळ तर कुठलंही साधं काम सुद्धा, साध्यातलं साधं काम ते सुद्धा होत नाही. काळ प्रतिकूल आहे, तटस्थ राहा. अधिक काही बिघडण्यापेक्षा न काही केलेलं बरं. हे ओळखावं लागतं. आता हे तुम्ही सांगा, हे तुम्ही शिकवा म्हणून येत नाही. हिते समर्थांचं म्हणणे विवेक हवा आहे, आणि ज्याच्या त्याच्यापाशी पाहिजे. हे शिकवून येणारी गोष्ट निश्चित नाही, लक्षात ठेवायचं आहे. शिकवून येणारी गोष्ट नाही आहे. आम्हाला तिथे सावधतेने लक्ष ठेवून कोणत्या वेळेला काय काय घडतंय, कसं घडतंय, मग त्याप्रमाणे बघा. अगदी साध्यातली साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, परवाईमध्ये कधीतरी सांगितलंय. एखादी गोष्ट आपल्या समोर असते, पण ती आपल्याला लक्षात येत नाही, सापडत नाही म्हणून सगळा गदारोळ करतो. त्यावेळेला शांत राहू, काळ अनुकूल नाही. आणि तीच गोष्ट इतक्या चटकन लक्षात, अरे मी तर इथे पाहिलं होतं, मग का नाही आलं लक्षात? ही प्रतिकूलता, ही सगळी भगवती शक्ती आहे. ही शक्तीची आहे, भगवती म्हणण्यापेक्षा ही शक्ती आहे, काळावरची शक्ती. ही अनुकूल आणि प्रतिकूल रूपामध्ये प्रत्येक जीवाला सहाय्य करत असते.
आणि पुढे काही जास्त बिघडणार असेल तर आत्ता तुम्हाला रोखलं जातं, हेही लक्षात घ्यायचं आहे. एकदम नाही होणार, पण पुढे काही काढायचं असेल तर आत्ताच तुम्हाला रोखलं जातं. आणि यासाठी तो विचार करायचा आहे. प्रल्हादजी दैत्य बांधवांना म्हणाले, अहो दैत्य बांधव जे होते ते प्रल्हादजींना म्हणू लागले, अहो भाग्य वगैरे कसलं म्हणताय तुम्ही? ज्याला काही करायचं नसतं ना, तो आळशीपणाने भाग्यावरती जातो, नशिबावर जातो. याच्यावर कुठे अवलंबून राहायचं की काय? भाग्यावर कधीही भरोसा ठेवू नये, हे दैत्य बांधवच म्हणतात. शेवटी सर्व दैत्यांचा आग्रह करून प्रल्हादजींनी एका युद्धाचं नेतृत्व स्वीकारलं. इंद्राबरोबर युद्ध झालं. दैत्यांचा जय होऊ लागला. तेव्हा इंद्राने अंबिकेची प्रार्थना केलेली आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. मला जमलं तर मी त्या उद्याला एखादी नाही, सगळ्यांपुरत्या प्रतिदिन अतिशय प्रभावी असं हे अंबिकेचं स्तोत्र आहे. अतिशय प्रभावी. नमस्ते सर्वलोकानां जननी अमृतसंभवा श्रियमुंद्रेन्द्र पद्माक्षे विष्णुर्वक्षस्थलस्थिता त्वां सिद्धिस्त्वां सुधा त्वां लोकपावनी संध्या रात्रि प्रभामूर्ति मेधा शब्दा सरस्वती यज्ञ विद्या महाविद्या गुह्य विद्या च शोभने. हे पुष्कळ मोठं आहे, आपला वेळ त्याच्यात आहे. हे जे स्तोत्र आहे ना, अतिशय प्रभावी. सर्व प्रकारच्या संकटामध्ये आपण आपली उपासना आधी करावी. सगळ्यात महत्वाचं सांगतो, आधी उपासना मार्ग धरावा. म्हणजे भगवंताकडे जे असेल ते. मग ते करताना आपण कशा माध्यमातनं पटकन जाऊ शकतो. म्हणजे देवाकडला वशिला कशाने लागेल लवकर, तर अशा स्तोत्रातनं लागतो बरं का. देवाला ते प्रिय आहे. म्हणजे अंबिकेला त्यांनी केलेलं स्तोत्र आहे. इंद्राने स्तुती केलेली आहे, सगळ्यात वेगळ्या स्वरूप पातळीवर आहे. हे आनंद कलिके आमचा प्रभाव, पराभव अटळ असला तरी देवांचं रक्षण करण्याचं सामर्थ्य केवळ तुझं आहे. तुझं भजन करणारे या संसार सागरातून सहज तरून जातात, म्हणून आम्ही तुझं भजन करतोय. इंद्रदेव भगवतीला म्हणतोय. हे सगळं बघून ही भगवती अंबिका प्रगट झाली. हे स्तोत्र देवी भागवतात जसं आहे तसं विष्णू पुराणातही आलेलं आहे आणि अतिशय प्रभावी असं आहे ते. तिने सर्वांना अभय दिलं आणि तिच्या नुसत्या प्रभावाने, प्रभाव कसा, अस्तित्वाचा प्रभाव, दैत्य सगळे पळून गेले, पाहिलं नाही अजूनही, पण तिचा हे प्रभाव असा होता, अव्यक्तता, की ती त्यांच्या देवांसमोर प्रगट आहे, पण दैत्यांना मात्र भास आहे. पण त्या ह्याच्यात ते सगळे निघून गेले. प्रल्हादजींनी पण भगवतीचं स्मरण केलेलं आहे. हे भगवती, तू सर्वांची जननी आहेस, तू देव दैत्य निर्माण केलेलं आहे. मग आमच्याशी भेदभाव का? चांगलं आणि वाईट कसं असलं तरी आईला मुलांमध्ये भेदभाव करत नसते. तेव्हा आम्ही तुला शरण आलेलो आहे. तेव्हा भगवती म्हणते, ठीक आहे, एकच काम करा, तुम्हाला पाताळात जागा दिलेली,
तिथे तुम्ही निर्धास्तपणे राहा, निर्भयतेने राहावं. शुभ आणि अशुभ काळाची वाट पाहावी. देवी भागवत आपल्याला वेळोवेळी मानवी जीवनातल्या साध्या साध्या नित्य प्रसंगातल्या सूचना देत असतात, मार्गदर्शन करत असते. हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. बाकी मी त्या युद्धाच्या विषयात नाही जाणार. तिथे त्यांनी ते सांगितलं, शुभाशुभाची प्रतीक्षा करावी. प्रतिकूल काळामध्ये तटस्थ राहावं. सगळ्यात महत्वाचं असेल तर काय होतं, त्या प्रतिकूल काळामध्ये आपल्याचकडनं पुन्हा काही अपराध घडले जातात कृतीतनं, आणि पुन्हा आपल्यावरती दोष निर्माण होतो. आपल्यावरच होतो पुन्हा तो. म्हणून एखादा कठोर निर्णय करताना किती त्याच्यात सावधगिरी धरावी लागते. त्याचं उदाहरण आहे, भगवती सांगते, तेव्हा समाधान आणि संतोष प्राप्त होतो, सर्वत्र आनंद राहू शकतो. म्हणून माऊली सांगतात, आनंदाचे आवार मांडू जगात आणि आनंदाचा आवार मांडणार. आणि म्हणून लोभी मनुष्याला म्हणजे जीवाला त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी ते कधीही समाधानी होऊ शकत नाही आणि सुखीही होत नाही. यासाठी संतोष राहणं हे अत्यंत महत्वाचं आहे. नरनारायणाने निर्माण केलेल्या अप्सरांना भगवंताने द्वापारात पुन्हा प्रगट व्हायला सांगितलं. मीही तेव्हा असेन, कृष्ण आणि अर्जुन आम्ही या रूपात असू, तेव्हा तुमची इच्छा मी पूर्ण करेन, हे त्यांनी सांगितलं. जन्मेजयाने विचारलं, द्वापारात कृष्ण अवतार झाला म्हणाला, पण मला अजून कळलं नाही म्हणाला. भृगूंच्या शापाने विष्णूंना वारंवार भूतलावरती यावं लागलं. हे काय म्हणायचं? कसलं आहे एक हा प्रकार? काय आहे? तेव्हा त्यांनी सांगितलं, हा कर्मबंध आहे. देवाला बघा, परत एक लक्षात ठेवा, गडबड होते विचारांची किंवा आपल्याला समोरची. एक गोष्ट अशी आहे, महाविष्णू परमात्मा शेषशाही आहेत. ती ब्रह्मशक्ती आहे. तिला भागवतांनी भूमादेवही म्हटलेलं आहे. विश्वकार्यासाठी 3 रूप त्यांनीच घेतलेली. त्याचं नाव आहे ब्रह्मा, विष्णू, महेश. पुन्हा हे विष्णू हे अवतारित विष्णू आहेत. लक्षात ठेवायचं, ते जे विष्णू आहेत ते परब्रह्म रूपच आहेत. आणि अवतारित विष्णूला शाप आहे, त्यामुळे तो वारंवार नारदांच्या मुळे झालेलं, दक्षाच्या मुळे झालेलं, त्याला परत परत यावं लागलेलं आहे. दक्ष म्हणजे दुसरा दक्ष. पहिला दक्ष होता तो सतीचा पिता होता. हे सगळं त्याच्यामध्ये तो कर्म, त्याला तिथे कर्मबंध आहे. भूमादेवाला कर्मबंध नाही. आणि म्हणून भूमादेव भगवंताने भागवतातल्या गोष्टीप्रमाणे, विचाराप्रमाणे त्यांना बोलवून सांगितलं, तर अवतार कार्य आवरायचंय, या परत. जे शेवटी येतं ना 9व्या अध्यायामध्ये, आणि तिथे आपण बघितलंय, त्या ब्राह्मणाची मुलं गेली, त्यांनी ठेवून घेतले, ते हे जाऊन दोघांनी घेऊन आले, तेव्हा सांगितलं आता अवतार कार्य आवरायचंय. पण हे जे कृष्ण होता तो ब्रह्मस्वरूपच होता.
पण कर्मबंधनाला तो राहिलो. आणि म्हणून रामावतारातल्या बालीचं कर्म त्याला विनाकारण म्हणजे त्यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, तू अधर्माने वागलास, मी धर्माचं रक्षण करायला आलो म्हणून मी तुला मारलंय. सुग्रीवाशी अधर्माने वागलास. हे जरी असलं तरी ते म्हणाले त्याच्याच कडनं बाण मारून घेऊन भगवंताने आपला देह विसर्जन केला किंवा अंतर्धान पावले यादव कुळाच्या शापाप्रमाणे. तसं हे या ठिकाणी घडलं. मग त्याचं वर्णन त्यांनी सांगितलं. बाबा रे, एकदा अधर्माचा भुभार झालेला आहे. पृथ्वी माता गोरूप घेऊन ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेव वगैरे सगळे क्षीरसागराकडे गेले. सगळ्यांना भगवंताला त्यांनी प्रार्थना केली, असं असं झालेलं आहे, भुभार झालाय, तिला त्रास होतोय, काहीतरी मार्ग काढा. तेव्हा ते म्हणाले ठीक आहे, मी लवकरात लवकर येतो, पण एक काम करा, पराशक्तीचं प्रार्थना करा, तपस्या करा. ती पराशक्ती कोण होती? तर भुवनेश्वरी होते. या भुवनेश्वरीचं स्मरण सगळ्यांनी केलं. देवीची प्रार्थना केली. प्रार्थनेमध्ये सुद्धा सामर्थ्य असतं. प्रार्थनेत सामर्थ्य असतं. मग कोण कोण करतं? खरा हा विचार एक पाहण्यासारखा आहे. फक्त भागवतातल्या प्रार्थना पाहणं. जेव्हा देवी भागवत प्रार्थना कशा कशा कोणी कोणी केल्या, त्यांनी परमात्मा प्रगट होत आहेत. मग हे सामर्थ्य कुठलं? त्यांचं तपस्या आहे ती एक. त्या तपस्येचं फलित असतं की परमात्म्याला साकार करण्याचं फलित असतं ते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं देवीला भुभार हलका करण्यासाठी जरासंधादी कंसादी दैत्यांचा नाश केला पाहिजे, तेव्हा सर्व देवांनी प्रथम जन्म घ्यावेत. कश्यप ही वसुदेव आलेला आहे आणि कश्यपाची पत्नी अदिती आणि दिती याच देवकी आणि सुरसा म्हणजेच रोहिणी रूपाने प्रगट झाली. विष्णू कृष्ण रूपाने येतील, कार्य करतील. सर्व देवांनी कृष्णाला सहाय्य करावं हे भगवतीने सांगितलं. असूया, ईर्ष्या, तृष्णा, अहंकार, स्पृहा, विषय वासना, अज्ञान या सगळ्या गोष्टी अज्ञान अविद्या स्वरूप आहे आणि नाशही निश्चित आहे. पुढे यमुना नदी किनारी मधुबन आहे. हे लवणासुराचं राज्य होतं. शत्रुघ्नाचं राज्य त्यांनी तिथे शत्रुघ्नाचं नगरी वसवली आहे. तिथे ही शूरसेना राहिली. ते पुढे लोक शूरसेन ओळखू लागले. त्या वंशात कश्यपानी वसुदेव म्हणून जन्म घेतला. आता इथं किंचित फरक एक आहे. भागवतामधल्या विचाराप्रमाणे ती कश्यप लवणासुराची भूमी म्हणजे ही मथुरा नगरी म्हणतात, इथे म्हणतात मधुबन आहे. मग कल्पांच्या नंतरचा विषय कुठला असेल तर तो भेद आपण समन्वयाने समजून घेऊया. मथुरेमध्ये उग्रसेन राज्य करीत होता. त्याचे बंधूचे देवक, त्याची कन्या देवकी हिचा विवाह वसुदेवाशी झाला. विवाह प्रसंगी आकाशवाणी झाली. देवकीच्या उदरी येणारा 8वा गर्भ हा तुला मारणारा ठरणार आहे, तुझा काळ आहे. तेव्हा कंस घाबरला, तो मारायला निघाला. वसुदेवाने उत्तम प्रकारचं भाष्य करून त्याचं परिवर्तन करायचा प्रयत्न केला आणि सगळीच मुलं मी तुला आणून देतो. देवकीने काही केलं नाही ना, मग तिला कशाला मारतो वगैरे समजून सांगितले.
पुढे 6 मुलं त्यांनी मारली. 7वे गर्भ हा संकर्षण नावाच्या शक्तीने तो रोहिणीच्या उदरी स्थापन केला आणि 8वा पुत्र झाला तो कृष्ण झालेला आहे. त्याने अनेक लीला केल्या, कंसवध केला, राजकारण त्यांनी तिथे केलं, गुरुगृही राहून विद्याभ्यास विवाहही केला. जन्मेजय विचारतोय, हे मुनी, कृष्ण हा विष्णू असूनही अपार दुःख त्याला भोगावं लागतं याचं आश्चर्य वाटत आहे. तर व्यास सांगताय त्याचं उत्तर. म्हणून असं आपल्याला दिसेल, काही सज्जन, काही महात्मे किंवा काही थोर पुरुष किंवा काही सज्जन मंडळी यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला दुःखद गोष्टी किंवा त्यांना तिथे दुःख हे भोगावं लागतं. त्याचं उत्तर दिलेलं आहे की माया ही बलवत्तर आहे. बुद्धीला मोह कसे निर्माण करते हे सांगता येत नाही. कसा मोह पडेल, कुठून पडेल, कसा पडेल. आणि दुसरं असं होतं, अरे हे तर असंच आहे, मग आपण काय वाईट केलं. काही काही घटना आपल्या जीवनातच घडलेल्या असतात, मग तरीही हे का. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, मनुष्य जन्म घेतला की मानवी गुण येतातच. पूर्वी कोणी असलं तरी मनुष्य योनीत अवतार आल्यावर गुणांमुळे आणि ज्याचा प्रभाव अधिक आहे त्याच्यामुळे तो गुणात राहून तेच कर्म तो करत राहतो. हे होत आहे. आज आपणही त्या ह्याच्यात अनुभव घेत असतो. हा गुणप्रभाव असतो. म्हणून आपलं सामर्थ्य उपासनेच्या माध्यमातून वाढलं पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो जीवनक्रमामध्ये. नाहीतर तुमचा होणारच नाही आहे ना. व्यासांचं सांगणं तेच आहे, आहार निद्रा भयमैथुना. हे जे आहे ते सगळे प्राण्यांना आहे. मनुष्य तर सर्व पशु पक्ष्यांना हे आहे. परंतु भागवताने अनेक सांगितलं, क्षुधा पिपासा निद्रा भय तंद्रा शोक संशय हर्ष अभिमान वृद्धावस्था मृत्यू अज्ञान ग्लानी प्रीती ईर्ष्या असूया मद आणि श्रम हे सगळे मानवाचे गुण आहेत. कुठे मोह पडेल. आणि मोह कसा असतो माहिती का, हे सगळं चांगलं आहे. उदाहरण, हे देवाचंच चाललंय ना, मग मला बघायला काय हरकत आहे, मी काय वाईट केलं. पण त्याचा गुणदोष अनुभवावा लागतो, समजला पाहिजे. आपण त्याचे साक्षीदार होता कामा नये. आता एक उदाहरण देतो बघा, कशी गंमत चालली सगळीकडेच. नरसिंह सरस्वती महाराज किंवा तुमचे श्रीपाद वल्लभ, हे अगदी हा मूळच अवतारांचं होतं, मधल्या अवताराचं बोलत नाही. कसे त्यांनी केलं. सगळी बंधनं पाळलेली मानवाचे. मानवाचे हे जे सगळे विषय आहेत हे त्यांच्याकडे नव्हते का, होते, पण त्याचं प्रदर्शन केलं नाही. गंमत ही. पण त्यांनी सांभाळलं कसं. उदाहरण त्याचंच की नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे एक व्यक्ती आलेली आहे. गुरुचरित्रात ही कथा आलेली आहे. अंगावर कोड आहे. त्याची भगवती देवीचाच आहे म्हणून सांगतोय, तुळजाभवानी म्हणून तिच्याकडे त्यांनी तपस्या केली. बाई, हे तू माझ्या वाट्याला का आलेलं आहे.
मला ह्याच्यातनं तू शुद्ध कर. 3 वर्ष उपासना केली. झालं. त्याच्या पुढे काय घडलं? देवीने स्वप्नात सांगितलं, तू माझ्याकडे येऊ नको, चंदला परमेश्वरीकडे जा, ती बघेल. ती गुलबर्ग्याजवळ आहे बरं का देवता. मग तिच्याकडे गेले. तिथे ते राहिले 6-7 महिने. तेव्हा तिथे परत देवीने सांगितलं, बाबा रे, तुझं तपस्या पुरी झालेली आहे, तू आता गाणगापूरला जा. तिथे नरसिंह सरस्वती स्वामी आहे, ते तुझं निराकरण करतील. मग हा रागवला, मी देवतांकडे उपासना करतो, तुम्ही मानवाकडे जायला लावताय मला. मी जाणार नाही, द्यायचं असेल तर तू दे, नाही तर काय करायचं ते कर. तो हट्ट करून बसला. देवीने परोपरीने सांगितलं, ऐकलं. मग भोपे असतात देवीचे पुजारी, त्यांना भोपे म्हणतात. त्या भोप्यांना सांगितलं, याला हाकलून द्या. म्हणून तो तिथनं त्याला भोप्यांनी हाकलून दिलं. शेवटी म्हणाला, भीमा अमरजात जावं आणि आत्महत्या करावी. मी काही कोणाच्या नादी लागलो. शेवटी विचार केला, आत्महत्याच करायचं, पण जाताना निदान तिने सांगितलं ना, दर्शनच घेऊ आणि जाऊ आपण आपले. त्यांना विचारायचं काही नाही. तो गेला. आल्या आल्या स्वामींनी काय विचारलं? दर्शन घेतलं. माणसाला देता येत, देवतेला देता येत नाही, तर माणसाकडे कशाला मला पाठवलं? तर तू कशाला आलास माझ्याकडे? तिथे खरं कारण एक आहे. काही गोष्टी मानवी जीवनातल्या असतात, त्या देवतेला जरी प्रगट करावं लागत असेल किंवा योग्य दिशा द्यायची असेल, तर ती सगुणात द्यावी लागते. मग सगुणामध्ये कोणाकडनं देतात? तर जे सद्गुणी आहे, जे सज्जन आहे, आणि हे तर अवतारीच होते, म्हणून त्यांच्याकडे पाठवलं. देवताला एकदम देता येत नाही, तीही माध्यम शोधतात आणि त्यांच्या थ्रू ते करत असतात. मग त्यांच्या माध्यमातनं, म्हणून तो स्वामींकडे गेला. स्वामींकडेच आणि सांगितल्यावर ते आता त्याला धक्का बसला, माझ्या मनातलं हे कसं बोलतंय? जा रे म्हणाले, त्याला संगमावरती स्नान घाला, नवीन कपडे द्या त्याला घालायला. त्याला संगमावर शिष्यांनी नेलं, स्नान झालं, कपडे टाकले, अंघोळ करून आला, कपडे टाकले, सगळं अंगावरचं स्वच्छ झालं. आणि लगेच त्याला सांगितलं, त्याला कोरे कपडे द्या. दिले. ते नेसताना त्याच्या लक्षात असलं, दांडेमध्ये थोडं राहिलं कोट. म्हणे का राहिलं? मग तर म्हणे, तू संशय घेतलास ना, त्याचं हे, तू जसजशी उपासना करशील तस तुझ्याकडनं ते नष्ट होईल. मी करेन नाही, हे लक्षात घ्या. हे जे एक नवीन नाटक सध्या समाजात निघालेलं ना, याचं दुःख घेतलं, त्याचं सुख घेतलं, आणि त्याचं काही कोणी घेत नसतं बरं का. असं हे महात्मे असतात. त्यांनी केलं कसं बघा, झालं तिथे त्याचं. पण ते करताना मग मी उपासना कशी करू? तेव्हा स्वामींनी त्याला सांगितलं, तू कवित्व कर. मग कवित्व करायचं तर का मला येत नाहीये, ये इकडे म्हणाले. त्यांनी त्याला जवळ समोर घेतलं, जवळ आले नाही, त्याच्या जवळ ते गेले नाही, तोही नाही. तो तिथे एका हातामध्ये आला समोर, जीभ काढायला लावली आणि तिथे विभूती आपल्या हाताने टाकली. लक्षात घ्या. काय केलं आणि त्याचा परिणाम काय झाला? मग त्यांनी जीवदशा सांगितली. का? संन्यासाला या जीवदशेबद्दल
स्वतः संन्यासी आचार असल्यामुळे बोलता येत नाही. म्हणून बघा कपिलांनी सुद्धा कसं सांगितलंय, रामायणात कसं सांगितलंय, गुरुचरित्रात कसं सांगितलंय, भागवतात कसं आलेलं आणि पुन्हा वेगळ्या ठिकाणी. ही सगळी एक दिशा आहे, एकच सूत्र आहे सगळ्यात, स्पर्श नाही. आणि मग त्यांनी त्याच्यावर कवित्व करायला लागला ना, हळूहळू त्याचं तेही कोड गेलं आणि स्वच्छ झालं. मोठा भक्त झाला तो स्वामींचा. मग हे सगळी शृंखला आहे, तपस्या आहे, विचार आहे, तळमळ आहे, गुरुकृपा आहे, भगवत कृपा आहे, एकदम होत नाही. आणि म्हणून आपण सान्निध्यात गुरूंच्या राहायचंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे भगवती जे सांगते किंवा व्यास महर्षी सांगतायत, ह्या सगळ्या गोष्टी अगदी कापसासारख्या पिंजून सांगितलेल्या. इथून बाहेर पडायचंय, त्याच्यात अडकायचं नाही. आता एकाने काय नवीनच कुठून उत्पन्न करतात कोणाचं काय झालं. आणि मी तर त्यातनं पूर्ण लहानपणापासून पाहिलं असल्यामुळे आश्चर्य वाटतं मला. स्वामींबद्दलच आता एकाने काय कुठून उत्पन्न होतं माहिती नाही, की जिभेवरती ओम लिहिला स्वामींनी. स्वामी स्पर्श सुद्धा करत नव्हते. क्वचित प्रसंगी फक्त आम्ही लहान लहान होतो म्हणून, पण पुढे स्पर्श कोणाचाही नाही. पायाला हात लावून नमस्कार करून देत नव्हते. जे घटना सांगतो तुम्हाला स्वामींचीच. एकांत स्वामींनी 61-62 साली गडावरती केला. 62 का 63 असेल, एवढं नक्की आठवत नाही, कारण पूर येऊन गेल्यानंतरचीच गोष्ट आहे. आणि मग इकडे सगळं हे झालं होतं. मग मध्ये आजोबा आले, थोडे दिवस घेऊन गेले वगैरे वगैरे. ते जाऊ देत, ते नाही मी सांगत. तर स्वामी एकांतातनं प्रकट झाले. त्यावेळेला गर्दी आम्हा गर्दी, किती गर्दी हो. मुंग्यासारखी माणसं खालनं सारखी वर ये जा खाली सगळं दिसत होतं. आणि गर्दीत आपल्याकडे देवाला नारळ वाढवला जातो आणि संतांना महात्म्यांना हातात दिला जातो आपल्याकडे. पण कर्नाटकात नेमकं विरुद्ध आहे. देवाकडे ठेवला जातो आणि संतांकडे त्यांच्या समोर फोडला जातो, वाढवला जातो. तर गर्दीत कर्नाटकातली बरीच लोक आले. आणि जे स्वामी सकाळी बसलेले त्या आम्ही लहान लहान, स्वामी कधी करणार, आता किती वेळ बसणार, किती वेळ. अरे असू लोक एवढे दर्शनाला आले, त्यांना नको का दर्शन. पाय सोडून बसलेले. आणि गर्दीमध्ये एकमेकांचे कोणाचे धक्के लागले. आणि तो जो माणूस होता तो नारळ वाढवा, दगड ठेवला होता शेजारी, या लोकांनी व्यवस्था केली होती. आणि तो नेमका मागनं धक्का लागला आणि तो स्वामींच्या पायावरच भयंकर सुजला पाय. तो माणूस रडायला लागला स्वामींना. मग त्यांनी सांगितलं, रडू नको अरे, राहू देत ना, मला नाही एवढं काही झालं. अरे होतं गर्दीत असं. हे का सांगतोय मी, इतकं पालन करणाऱ्या आम्ही अशा पद्धतीची भाषा लोकांनी एकेकाचं उठवावं. आणि आम्ही विश्वास ठेवतो. अरे ही शृंखला बघा ना, म्हणून मी सांगितलं ही शृंखला आहे. हे मी कसं त्या लांबनं विभूती दिलेली आहे. श्रीपाद वल्लभांनी तसंच केलेलं आहे. एका जिवंत केलेल्या मुलाला, तुमच्या त्या कुठलं ते श्रीपाद वल्लभ चरित्र आहे त्याच्यात, तिथे आहे विभूती. हे असं करत नाहीत कधी कोणी महात्मे. हे काय वेड्यासारखं चाललंय सगळ्यांचं, मला गंमतच कळत नाही. ती विभूती दिलेली आहे हेही मला माहिती आहे, कारण आजोबांच्यामुळे माहिती, मला माहिती नव्हतं. मी काही लहानच होतो खूप.
पण एखाद्याला मोठ्या नावाने बोलायचं झालं, किती बोलायचं असतं याची मर्यादा सुद्धा राहत. माणसाला देन त्यातनं अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात आणि मग सगळे दोष ते भगवंतावरती लागतो. मानवाच्या चुका आहेत त्या सगळ्या, मानवाच्या चुका आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, बाबा रे, प्रत्येकाला बलवत्तर माया कशी होते, पूर्वकर्मानुसार ती बलवत्तर होत असते, उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे क्रियमान कर्मानुसार उत्तम असेल, क्रियमान कर्म बलवत्तर असेल, तर त्या कर्मालाही एक शक्ती असते. आता क्रियमान कर्माला शक्ती कशी असते, असा एक प्रश्न कदाचित येऊ शकेल. आता आपण कुठे अधिकारी असाल, कोणी किंवा काही करा, किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला अनुभव येईल. आता एक किंवा दोन, त्याच्यात फार येणार नाहीत अनुभव. रागलोभातच आयुष्य निघून जातं. 5-7 जण असले की मग त्याच्यातच सगळी सरभेसळ असते. त्याच्यामुळे ना कोणाच्या काही लक्षात नसतं, सगळं खेळीमेळीत चालू असतं. आपण ऑफिसमध्ये अधिकारी आहोत असं करा. आताला बंधन आमच्या मनाने नाही किंवा आमच्या नियमाने नाही, आम्हाला नियम शासनाने घालून दिलेले. मग व्यक्तीने त्या वर्गाच्या त्या गोष्टीच्या व्यक्ती घ्याव्याच लागतात. अनुभव आहे ना, इलाज नाही, घ्यावाच लागतात. मग परिणाम काय होतो, जो अधिकारी बसला असतो तो काय म्हणतो, हा वेळेला येतोय, काम करतोय, कमी अधिक वेळेला येतो, बरोबर ना. गांधी वेळेला करतो, वेळेला बघतो, सुट्ट्या कमी घेतो, पण कामाचा अडून देत नाही. हा क्रियमान कर्माचा प्रभाव कोणावर होतो, अधिकाऱ्याच्या मनावर होतो. आणि मग प्रमोशन द्यायची वेळ आली. आता तेही स्वातंत्र्य नाही राहिलेलं, काम करणाऱ्याला मिळेल असं नाही झालं राहिलेलं, की गेलं नाईलाजाने तो. पण अधिकारी जर तरबेज असेल, निष्णात असेल आपल्या कामामध्ये, तर तो बरोबर कुठून ना कुठून त्याचं त्याला मिळवण्याचा, देण्याचा प्रयत्न करतो. हा कशाचा परिणाम झाला, कर्म जड नसतं, हे कर्म असं आपल्यावरती परिणाम कसे दुसऱ्यावरती करत असतं बघा. म्हणून सांगतो, क्रियमान कर्म कसं बलवत्तर असतं, तर हे असं कर्म बलवत्तर असतं. आणि मग तिथे आपल्याला कळतं, म्हणून ती कर्माला शक्ती असते, तीही शक्ती असते, अदृष्ट असते. प्रगट म्हणाला तर काही नसतं. मग घरामध्ये 4 मंडळी असते आणि एखादाच काम करणार असेल तर तोच मग करत राहतो, की सगळे त्याच्या मागे लागतात. पण त्याचं सामर्थ्य असं पाहिजे की त्यांनी सगळ्यांना सुद्धा न दुखवता वळवता आलं पाहिजे. पण तिथे अहंता, मीचा अभिमान, कर्तृत्वाचा अभिमान असेल तर तो दोष ठरतो, त्याच्यात वळलं जात नाही. तीही आम्ही त्याच्यात परिवर्तन करू शकत नाही. हा दोष आपला आहे, कारण आपल्यात हे सगळे कुठले तरी दोषात्मक गुण असतात. मी हे विश्लेषण कर्माचं सांगतोय. कर्माला शक्ती कशी असते, ही शक्ती असते कर्माला, आणि त्याच्यामुळे ते गतिमान होत असतं. अशा प्रकाराने कौरवांचा नाश करून पांडवांना राज्य दिलं, कृष्ण द्वारकेत राहिला. मायाशक्ती पूर्वसंचितालाही प्रेरणा देत असते. एक वेळेला पूर्वसंचितातलं असतं ते सुद्धा ती भराभरा संपवून टाकते. माया ही भाव दयेच्या पलीकडे असते.
चराचराला उत्पन्न करते, अचेतनालाही ती उत्पन्न करत असते. आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी दया निर्माण करणं, शुभ प्रेरणा देते. विश्वामध्ये ती ऊर्जा रूपाने असते, जीवाच्या ठिकाणी जीवनशक्ती रूपाने असते. मला एक सांगा, रक्त निर्मितीचे कारखाने आहेत का? बँका आहेत, कारखाने नाहीत. हे कळतं कोण? ही शक्ती तीच कशी फक्त आहे? जीवनशक्ती आहे. जखमा झाल्या तर भरून येणं ही कुठली शक्ती आहे? या जीवानी दुसऱ्या जीवाला जन्म देणं ही जीवनशक्ती आहे. सगळ्यालाच येत नाही, ही जीवनशक्ती आहे. सगळं कार्यरत हे भगवतीचं कार्य आहे, ही त्याची जाणीव कोणालाही नसते. मग ब्रह्मांडात ती शक्ती कशी असते? भूकंप तिची ऊर्जा, तिची शक्ती आहे. सगळं वादळ होणं ते तिची शक्ती आहे. हे ब्रह्मांडातही तिचं कार्य या स्वरूपाने. मानवाच्या जीवनात हे असाच पूर्वी एक दैत्य होता. महिषीचं रूप त्याला होतं. फार मोठं त्यांनी तप केलं, अमरत्व मागितलं. ब्रह्मदेवाने त्याकडे प्रसन्न झाले. देवाचाही सिद्धांत आहे, जो कोणी कर्म करेल, जो जीव कर्म करेल त्याला वरदान देणं. म्हणून उपासक असतो तो काही मागत नसतो. मागणारे फक्त आणि फक्त दैत्यच असतात. मग आपण कशात मोडायचं ते ठरवा. त्यांनी सांगितलं, ब्रह्मदेवांनी प्रसन्न झाल्यावर, बाबा रे, अटळपणा जो आहे, मृत्यू अटळ आहे, त्यामुळे मी ते तुला सांगू शकत नाही. मृत्यू अटळ आहे आणि त्यामुळे मी ते सोडून तू काहीतरी माग. महिषाला वाटलं ठीक आहे. मग त्यांनी काय केलं? हे आपली बुद्धी जास्त चालवण्याचा प्रयत्न करतात, ते असे असतात. मला देव, दानव, मनुष्य यांच्यापैकी कोणाकडनंही मृत्यू नको. कंसामध्ये आता महिला मला काय करणार आहे, नारी काय करणार आहे, म्हणून त्यांनी काही ते मागितलं नाही. मनुष्य म्हणजे मनुष्य प्राणी नाही, तर पुरुष मनुष्य एवढ्याकडून त्यांनी मृत्यू मागितला नाही, ते दिलं. ब्रह्मदेवाने त्यांना तथास्तु म्हणून सांगितलं. महिषासुराला त्याचा अभिमान निर्माण झाला. सर्वतः हक्कार माझा, त्रैलोक्यावर अधिपत्य गाजवलं. सगळ्यांकडनं कर वसूल करू लागला. वैदिक कर्म त्यांनी बंद पाडलं. देवांना, सज्जनांना, ऋषींना जगणं मुश्किल केलं. सर्व देवगण एकत्र आले, विष्णूंकडे गेले, पेच प्रसंग सांगितला. ब्रह्मदेवांनी सुद्धा वरदानाने तो मानला आहे. तेव्हा नारी रूपच त्याचा बोध करू शकेल. म्हणून सर्वांनी पराशक्तीची प्रार्थना करा. तेव्हा सर्वांनी प्रार्थना केली. त्या प्रार्थनेचं एक वेगळी गोष्ट घडली. काय घडली ती? तर सर्व देवतांच्या शरीरातनं एक दिव्य तेज बाहेर पडायला लागलं. सर्व देवता, आणि ते सगळं एकत्र झालं आणि 18 भुजांची महालक्ष्मी प्रगट झाली. गौरवर्ण आहे, काळे भोर डोळे, कुमकुम तिलक आहे, टिकली नाही, कुरळे केस, अतिशय रेखीव आहे. तिलक सुद्धा काय पाहिजे, तर त्या ठिकाणी गोलच हवा आहे. ते व्यास सांगतायत, पाराशर ऋषींनी माहिती म्हणून सांगतोय. पाराशर स्मृती नावाचा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये
एक विभागामध्ये स्त्रीच्या जोडवीपासून बिंदीपर्यंत सगळ्या दागिने तिला जे आहेत त्याचे अर्थ सांगितले. कोणता दागिना कसं कुठलं रक्षण करतो इथपासून सगळं. आताच जे सगळं सुटत गेलेलं आहे ना, त्याचे सगळे दुष्परिणाम आहेत, सगळे दुष्परिणाम आहेत. असो, मी तिकडे जात नाही. अतिशय रेखीव आहे. हा, कुंकुम तिलक आहे, गोलच पाहिजे, नाही तर त्रिकोणी, उभा त्रिकोणी, त्याला 2 टोकं आणि वर एक, ती ज्ञानज्योत तिथे असते. देवीला अनेक प्रकारच्या सगळ्यांनी ती प्रगट झाली, त्या तेजातनं प्रगट झाल्याबरोबर त्या ठिकाणी अनेक वस्तू समर्पण केलेल्या आहेत. विष्णूंनी चक्र दिलं, शंकरांनी त्रिशूल दिला, वरुणांनी शंख दिला, अग्नीने गती दिली, यमानी दंड दिला, ब्रह्मदेवांनी कमंडलू दिला, अनेक देवदेवतांनी तिला पुष्कळ काही दिले. तिने देवतांना अभय दिलं आणि महिषासुराचा नाश करण्याकरता ती त्याच्याकडे गेलेली आहे. सिंहासनावर बसलेली आहे. सिंह, नंदी, वाघ ही प्रतीक कशाची आहेत? शौर्य नुसतं नाही, शौर्य सकृत दर्शने दिसत, शौर्य धर्माची प्रतीक आहे. नंदी हा धर्म आहे, नंदिकेश्वर हा धर्म आलेला आहे. हे सगळी धर्माची प्रतीक आहेत आणि म्हणून ती त्याच्यावर बसून निघालेली आहे. तिला पाहून दैत्य पळू लागले. तिने तेव्हाच आवाहन केलेलं आहे, धर्मयुद्धाला ये. हा निरोप देवीने दिला. कात्यायनी मुनी होते, ऋषी आहेत कात्यायनी, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या दिव्य शक्तीतनं तिला दिलं नाही, तर कात्यायनी नावाची भगवती प्रगट केली त्या तेजातनं आणि ती तिच्या सहाय्याला दिलेली आहे. आणि मग तिथे त्याचं तर पुष्कळ सैन्य आहे, ताम्र आणि निष्णात आहेत, सगळे पराक्रमी आहेत. ताम्र, बाष्कल, दुर्मुख, चिमूर, चिक्षूर, असिलोमा आणि विडालक्ष अशा प्रकारचे दैत्य आहेत. सगळे त्यांनी एक एक दोघांना पाठवलेलं आहे तिच्याकडे मध्यस्थीला किंवा तिला हरवण्यासाठी. पण सगळ्यांचा वध या महालक्ष्मीने केलेला आहे. पण तिने केलं काय? मी एकटीच करते असं दिसायला नको. त्याच्या अगोदर निघण्यापूर्वी सकाळी निघाली, संध्याकाळच्या वेळेला ती प्रगट झाली. पण त्यावेळेला जे सज्जन आहेत, ऋषीमंडळी आहेत, त्यांना सामर्थ्य तिने दिलं. कसं दिलं सामर्थ्य? या महालक्ष्मींनी हातामध्ये ब्रह्मांड धरलेलं आहे आणि त्या ब्रह्मांडाला धरून त्याच्यामध्ये तिने फुंकर घातली आणि त्या फुंकरेचा परिणाम काय झाला तर सगळे सचेतन झाले, निस्तेज होते, ते तेजस्वी झाले आणि तिच्याबरोबर युद्धाला निघाले. हा खेळ तिने संध्याकाळीच केवळ केला आणि ब्रह्मांडाला जागृती दिली. म्हणून हा ठराविक समाजामध्ये तो घागरी फुंकणे हा खेळ खेळला जातो. ती घागर म्हणजे ब्रह्मांड आहे. हे उगीचच्या उगीच कुठून तरी आलेलं आहे असा नाही आहे, ते प्रतिकात्मक आहे. त्यामध्ये काय चांगलं काय कसं असेल ते ज्याचं त्यांनी बघा. मी काही त्याचा ज्ञाता नाही, मी काही त्याच्याविषयी बोलत नाही. पण हे तिने केलेलं ते प्रतीक आहे. म्हणून ती 16 तत्वांची आहे. 16 तत्व आपण मागच्या प्रवचनात पाहिलेली आहेत आणि त्याच्यामुळे ती त्या ठिकाणी त्या दृष्टीने कार्य करायला उभी राहिली. आणि
मी एकटी करते वाटायला नको. देवतांचं सुद्धा असतं, मी एकटा करतो मी, चला सगळे माझ्याबरोबर. कृष्णाबरोबर सगळे देवदेवता आलेले आहेत, वेदाच्या ऋचा आलेल्या आहेत. तसं आता सुद्धा या ठिकाणी सगळ्या देवदेवता आलेल्या, सगळेच आलेले आहेत तिच्या इथे. देवांना तिने सज्जनांना बरोबर घेतलंय, लोकांनाही बरोबर घेतलेलं आहे. आणि बघता बघता देवीच्या बरोबर युद्ध होता होता या सगळ्या दैत्य सेनापतींना तिने मारलेलं आहे. इकडे महिषासूर मात्र अस्वस्थ झाला. त्यांनी एका सुंदर, ही सुंदर आहे म्हणून त्यांनी सुंदर पुरुषाचं रूप धारण केलं आणि तिच्याकडे आलेला आहे. पण आला कसा? वृत्तीप्रमाणे 1000 गाढवांचा रथ ओढत आलेला आहे. दोघांमध्ये भाषण झालं. संसारी, आता तोही तत्वज्ञान काय सांगतोय बघा. संसारी स्त्री पुरुष सर्वजण सुखप्राप्तीसाठी इच्छा करत असतात. जणू तत्वज्ञान सांगतोय. मनुष्याच्या परस्पर संयोगात सुख असतं, असंयोगात दुःख असतं. संयोगाचे प्रकारही त्यांनी सांगितले. विस्तार पुष्कळ आहे, पण मी आपल्याला बोध घेण्यापुरता विचार घेतोय. त्यात सुप्रीती संयोग हा पारस्परिक प्रेमाने असतो. तेव्हा मी तुला एक सांगतो, हेतुस्थ संयोग. संयोग किती प्रकारचे हा महिषासूर सांगतोय बरं का, लक्षात घ्या. कोणी तत्ववेत्ता वेगळे नाहीत. एखाद्या कार्यासाठी प्रगट होणारा संयोग. आता एखादं कार्य आहे की सगळे जण एकत्र येतात, कार्य करायचा प्रयत्न करतात वगैरे, ते हेतुस्थ संयोग. स्वभाव बघतो, आपोआपच उत्पन्न होतो. समानशील व्यसनस्य संघा, हे ते एकत्र येणं. सुप्रीती संयोग म्हणजे कोणाचा? माता पिता पुत्र पौत्री यांचा संयोग. कारण काय आहे? हा नैसर्गिक संयोग आहे, म्हणून त्याला सुप्रीती संयोग हे महिषासूर सांगतोय. हेतुस्थ, हेतू कार्य लक्षात घेऊन केलेला हा कनिष्ठ संयोग आहे. भावसंयोग आहे म्हणजे भावातील संयोग मध्यम प्रतीचा समान असतो. क्षणाक्षणाला त्यात बदल घडतो. अल्पसंयोगच असतो. सर्वात सुख देणारा संयोग अत्युत्तम संयोग असतो. कोणता असतो? तर त्या ठिकाणी समवयस्कर स्त्री पुरुषांनी एकत्र राहणं हा अत्युत्तम संयोग मानलेला आहे. उत्तम सुखाची प्राप्ती होते. एकमेकांच्या गुणांचा परस्पर परिचय असतो आणि एकमेकाला एकमेकाची ओढ असते. तोच खरा अत्युत्तम संयोग. म्हणून एक गोष्ट हे त्यांनी सांगू देत. मग आता प्रश्न येतो, हा अनुभूती आम्हाला काय येत नाही? कारण आमची मुळामध्ये व्याख्या चुकते. संसार म्हणजे काय? सध्याच्या स्थितीत बोलतोय. संसार म्हणजे काय? एकमेकांनी एकमेकाच्या सुखासाठीच केलेली कृती म्हणजे संसार. एकमेकांनी एकमेकाच्या सुखासाठी केलेली कृती किंवा केलेलं कर्म किंवा करावयाचं कर्म, तर तो संसार. नाही तर दोन ध्रुवावर दोघे आपण. आणि म्हणून त्यांनी तो म्हणतो हा अत्युत्तम आहे.
महिषासूर सांगतोय, भाई ग, मी ही विविध रूप धारण करतो, मी त्रैलोक्याचा अधिपती आहे, तेव्हा आपण दोघं विवाह करू आणि सुखाने या विश्वावरती आपण राहू. किती जीव त्या ठिकाणी कुठलाही असो कसा लाचार होतो बघा. पुरुरवाद आला होता की नाही उर्वशीला, तेच आहे, मी तुझा दास होतो म्हणाला. हा एवढा त्रैलोक्य अधिपती महिषासुर हिला, देवीला, भगवतीला म्हणतोय, मी तुझा दास होतो, देवांची वैर संपवतो, तू सुखी व्हावं म्हणून सांगशील ते ऐकतो. हा गोष्ट त्यांनी सांगितली तेव्हा देवी म्हणली, अरे मूर्खा, मी केवळ परमपुरुषाच्या शिवाय दुसऱ्या कुठल्याही पुरुषाचा विचार केला नाही. मी केवळ त्याच्या इच्छेने सर्व विश्वाची निर्मिती करते आणि निर्मिती करणारी मी आहे. मी त्यांच्या सान्निध्यात सदा चैतन्यवत असते. ते निर्गुण निराकार आहेत, मी निर्गुण निराकार आहे. पण जडाचा संयोग परपुरुषाच्या योगाने चैतन्य प्राप्त होतं, तेव्हा मी काय तुझा इथे हे करू शकणार नाही. स्त्री ही भौतिक जगात स्त्री ही पुरुषाला बंधन घालणारी शृंखला आहे. तेव्हा एखाद वेळेला काय आहे माहितीये का, लोखंडाची शृंखला मुक्त करू शकते, पण स्त्री शृंखलेतनं मुक्त होणं अत्यंत कठीण आहे. सुख कधी प्राप्त होत नाही, शांतीसह सुख प्राप्ती होते. तसं पाहता स्त्री संग हा महादुःखकारक आहे, हे भगवती सांगते. पण तिथे कंस असतो, लक्षात ठेवा. कुठल्या स्त्रियांबद्दल बोललाय, परवा ती नावं सांगितली सगळी आपल्याला, तिथे त्यांनी सांगितलेलं आहे. तो सगळा संघ दुःखकारक असतो. एकच फक्त संघ असतो, तो गृहिणी. मग गृहिणी कोण ओळखायचं? रागवल्यावर तात्काळ शांत होते ती गृहिणी केवळ, बाकी सगळ्या मायावती. त्यामुळे तेव्हा माझ्या सुखाचा विचार एकच तू पाताळात लोकी जा, नाहीतर मुझकडून मृत्यू निश्चित आहे हे समज, हे महालक्ष्मीने सांगितलं. महिषासूर रागवला. अंध, दुर्धर, त्रिनेत्र दैत्य धावले. महिषासुराने महिषीचं रूप घेतलं. घनघोर युद्ध झालेलं आहे. या युद्धात त्यांनी अनेक प्रकारची रूपं घेऊन तिच्या पुढे उभा राहायचा. सिंह मारण्यासाठी सुद्धा त्यांनी हत्तीचं रूप घेतलं, शरभाचं रूप घेतलं. त्यावेळी पार्वतीने चंडकीचं रूप घेतलं आणि महालक्ष्मीला मदत केली. अशा प्रकाराने घनघोर युद्ध झालेलं आहे. आणि मग शेवटी भगवंताच्या सुदर्शन चक्राने त्यांनी दिलेलं ना तिला, त्यांनीच त्याचा वध या भगवतीने केलेला आहे. देवांकडे राज्य दिलेलं आहे आणि भगवतीची स्तुती सर्व देवांनी तिथे केलेली आहे. दुष्टकृत्य व वृत्तीमुळे ते दैत्य म्हणून त्याला संबोधलं जातं. त्यांच्यामध्ये 3 प्रकार आहेत बरं का. सत्व रजतमाप्रमाणे दानव वेगळे, दैत्यातच दानव वेगळे, दैत्य वेगळे, राक्षस वेगळे. राक्षस हे अतिशय क्रूर, दानव जरा सुलभ.
म्हणजे साधारण, आणि दैत्य त्यांच्यापेक्षा थोडे क्रूर, आणि राक्षस त्याच्यापेक्षा क्रूर. ह्या त्यांच्यातल्याच पातळी आहेत बरं का. मानवी जीवनात पण काय आहे, कोण आहे मोह, कोण आहे? नाथांनी अतिशय उत्तम वर्णन, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, तैलाच धरलं. मोह महिषासुर मर्दना लागुनी, मोह महिषासुर, हा महिषासूर आहे. कसा आहे ते नाथांनी पुष्कळ वर्णन केलेलं आहे. गुरु दत्तात्रय आणि परशुराम यांचा संवाद आलेला आहे. इंद्र अप्सरा क्रीडा करत असतात. विंध्य पर्वतावर कसं झालंय उत्पत्ती त्याचा विचार सांगताय. इंद्राने गौतमांची सून पाहिली, ती कुरूप होती, म्हणून तिची त्यांनी चेष्टा केली. मोठ्यांनी लहानांची चेष्टा करणं किंवा गरिबीवरती इंद्रियांवरती न्यूनता चेष्टा करणं हे सुष्ट असलेल्या लोकांना शोभत नाही. म्हणून कधीही ह्या चेष्टा करायच्या नसतात. इंद्राने तिला पाहिलं, गौतमांच्या सुनेला, आणि ते म्हणाले, कतरंच महिषम जनिष्येचे, हे देवी म्हशीसारखी का दिसतेस? गौतमांची सून होते, रागवली ते. जा म्हणाले, तुझी पत्नी सुद्धाच महिषीत बनेल. म्हणून कालांतरामध्ये ती त्या ठिकाणी, आणि तीच तुझा शत्रू निर्माण करेल. त्याप्रमाणे सची ही म्हशी झालेली आहे, म्हैस झालेली आहे. हे सगळं वर्णन पुन्हा सांगतो. इथे जसं आहे तसं त्रिपुरा सुंदरी नावाच्या ग्रंथामध्ये पण आलेलं. आणि तिच्या उदरी हा दैत्य आलेला आहे. दैत्य असल्यामुळे, राक्षस नाही, दैत्य असल्यामुळे तो तत्वज्ञानाचा धडा देऊ शकला. राक्षसांनी दिला नसता. क्रूर असतात ते जास्त, अतिरेकी. आणि म्हणून तप उग्र केलं की फळ हे उग्र मिळतं. म्हणून एकच गोष्ट वारंवार लक्षात ठेवा, उपासना थोडी करा, पण कायम आयुष्यभर करता येईल इतकीच करा. उग्र उपासना नको. ज्या उपासनेनी त्रास होतो आपल्याला आणि आजूबाजूला, ती उपासना करायची नाही. आणि आपली उपासना कोणाच्या नजरेत भरेल असं करायचं नाही. कितीही जवळचा असू देत, नाही. आता काही वेळेला मी ऐकतो म्हणजे मी करत नाही, मात्र मी काही केव्हाही उपलब्ध असेल मला लक्षात आलं तर मी ते घेतो. मी फोन घेतला नाही. मी जपाला बसले होतो, जप करत होतो, मी ध्यानात होतो, मग फोन कसा आला पाहिजे. असं करू नका. माणूस कामानिमित्त करताय, चेष्टा करायला न करत आहे, मग सांगा ना पटदिशी, हे मोकळं करता आलं पाहिजे. आणि या दृष्टीने त्यांनी विचार सांगितलेला आहे. आणि जसं तप सात्विक असतं त्याच्यापासूनच शांतता ही मिळत असते. आणि यासाठी ह्या संबंध रूपामध्ये दोन गोष्टी आपल्या लक्षात येतील. एक गोष्ट म्हणजे महालक्ष्मीची दोन रूपं आहेत. एक रूप आहे समुद्र उद्भवी महालक्ष्मी, जिने विष्णूंना वरलं आहे ती. आणि अश्विन अष्टमीला, शुद्ध अष्टमीला
सर्व देवांच्या तेजातनं, सज्जनांच्या तेजातनं जी प्रगट झाली ती ही महालक्ष्मी अष्टमीची, ही अष्टभुजा नारायण. इथे वर्णन त्यांनी 18 हातांचं केलंय, काही ठिकाणी ते 16 हातांचं आहे. आणि म्हणून हे त्याचं स्वरूप आपल्याला बघता येतं. यासाठी सर्वजणांनी अहंकार अधीन असल्याने सर्व प्रकारची शुभाशुभ कर्म जीव करत असतो. अहंकाराने उत्पन्न मोहजालात गुरफटतो. हे ज्ञान होणं अत्यंत कठीण आहे. कर्मानो गहना गती. या मायेमुळे सर्वजण कोळ्याप्रमाणे त्यातच गुरफटले जातात. यासाठी हे स्वरूप लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपण आपलं वर्तन, साधना, उपासना. आणि मी वारंवार एकच गोष्ट म्हणतो, स्वतःची उपासना स्वतः करा, थोडी करा, काही बिघडत नाही, पण ती समर्थ ठरेल अशी करा. समर्थ ठरली पाहिजे. नाम थोडं घेतलं आणि म्हणून एक सवय वारंवार ठेवायची नामाची आहे ना, श्वासावरती, बाकी काही नाही. जप संख्या वाढली पाहिजे इकडे लक्ष देऊ नका, श्वासावरती ना. त्याचा परिणाम हा नक्की आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नेहमी होताना उपासना थोडी पण शांतपणे आपण आपली करता येईल एवढीच करा. उगीचच्या उगीच साधनेचा आग्रह करू नये. आणि म्हणून परवा आपण पाहिलंय 2 दिवसापूर्वीच मला वाटतं ना, उपासना आणि साधनेतला फरक. उपासना ही हळूहळू करत कॉन्क्रीट सारखी होऊ शकते. साधनेला व्यत्यय चालत नाही, तो दोष लगेच येतो. म्हणून साधन म्हणून आत्ताच्या ह्याच्यात दिलेल्याच ह्याच्या योग साधन, योग यज्ञ म्हणूनच सांगितलाय भगवंताने. पण त्याच्यात किती कटाक्ष आहे आपल्या लक्षात येईल. किती कटाक्षाने सांगितलंय त्याच्यामध्ये. प्राणायाम काय, त्याचे प्रकार काय, त्याचं स्वरूप काय. आज मानवी देह इतकं सगळं करायला बलसंपन्न नाही. 8 वेळा घ्या, 16 वेळा कोंडा, 32 वेळा सोडा, हे सगळं करायला अवधी आहे का काही जवळ? विचार करायचा आहे. आणि म्हणून कापसासारखं पिंजून आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला. कर्मानो गहना गती, हे लक्षात ठेवायचं. असं हे महालक्ष्मीचं चरित्र आज आपण पाहिलं. आता उद्याला आपण उरलेला विषय बघूया. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंबा माता की जय. भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. ते आज महालक्ष्मीची आरती, आज पूजा आहे ना, सगळ्यांना कागद द्या. घटभारी तु जमीन संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाचे वारी, वारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय म्हैसा. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय जय. त्रिभुवनी भुवनी माता तुझे सेनानी. चारी क्षमले परंतु बोलवे काही,
चारी विवाद पडलो प्रवाही, ते तू बघता लागे पाऊस लवलाई. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्नमूर्ती, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. आंबे तुझ वाचून कोण करविला आशा, नरहर तल्लिंगावा पदकं भजलेशा. जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अंबा वैसली सिंहासनी. प्रतिपदे पाचुनी घटस्थापनाती करुणी, मूलमंत्र करुणी भोवती रक्षक ठेवुनी. ब्रह्मा विष्णू रुद्र पूजन करते उदो बोला द्वितीयेच्या उदोकारे गर्जति काय महिमा वर्णुतीचा. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी. कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरणी. उदोकारे गर्जती सकळाचा मुंडा मिळून. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडिला, मळवट पातळ जोडी कंठी हार मुक्ता पळाव. पदके कासे पीतांबर पिवळाव, अष्टभुजा निर्विक आंबे सुंदर दिसे लीलाव. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी, उपासका पासे प्रसन्नांत करणी. करुण कृपे पासे जगन्माते मनमोहिनी. भक्ताच्या माऊली सुरदेती लोकांगणी. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिताओ, अर्घ्यपाद्य पूजेने तुझला भवानी स्तवती. जय समयी करती जागरणाती गाव, आनंदे प्रेम त्याले सर्वा क्रीडताव. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तलाव, येऊन देवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातलाव. कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त पुराव. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, तेथे तू नांदसी भोवती नाम. जाई जुई शेवंती पूजा रे केली बरवी हो, भक्त संकटी पडता जेरून घेसी वरचे वही हो. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी,
सह्याद्री पर्वती राहिली उभी तर नाही हो. मन माझे मोहिले शरण आलो तुझला हो. स्तनपान देऊनी सुखी केले अंतर हो. उदो बोला नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणे हो. सप्तशती हो महाने सत्पत्ती करुणी हो. षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पयती भोजनी आचार्य ब्राह्मण तृप्त केले कृपे उदो बोला जिजाओ. नवमीचे दिवशी नव दिवस सप्तशत षड्रसान्ने नैवेद्यासी अर्पयती भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. दशमीचे दिवशी शिवमारुड ते आंबे देऊनी शुंभ निशुंभाधिका राक्षसे किती मारणी हो. दासा आश्रय दिदला तो चरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा. उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो. उदो बोला उदो अंबाबाई. सोन्याच्या पाऊलाने देवी लक्ष्मी आले ओवाळे ते कापुराने भक्ता प्रसन्न झाले. सोन्याच्या पाऊलाने नेसली भरदरी चोळी बदामिला करुणी गजरून नाके मुरळी झाली. सोन्याच्या पाऊलाने कुरळ्या केसावरी शोभे मोतियाची जाळी गळ्यात गळसरी बांगडी नागमोडी. सोन्याच्या पाऊलाने कंकणी कुशावरी वाकी शोभती दंडावरी हसत द्वारी उभी. सोन्याच्या पाऊलाने कुलपाचा करी तोडा मध्ये घातला वेळा वेळीत नागपणा मुखी रंगला. सोन्याच्या पाऊलाने पायात पाय उभे वर शोभती रूळ ताने पारडे माता खेळवी. सोन्याच्या पाऊलाने पिकल्या साडी गाडी पेपगाल आळोआळी राबती दासदासी दुभत्या गाई माणसे तिडेऱ्यात. सोन्याच्या पाऊलाने देवी लक्ष्मी आली ओवाळी ते कापुराने भक्ता प्रसन्न झाली. सोन्याच्या पाऊलाने आज महालक्ष्मीची आरती करूया. जय जय श्री अंबे जगदंबे करवीर निवासिनी. जय जय श्री अंबे कुरळ्या केसात वेणी नक्षत्रांचे भव्य कपाळ शोभा कुंकुम तिलकाचे मृगनयनी असे नासिकाचा कळी नथपाणी दार ते झाळले तारांगण. जय जय श्री अंबे
जगदंबे करवीर निवासिनी, जय जय श्री अंबे. कानी कुंडलांची शोभा कोमल गालावरी, स्वरूप हे वैष्णवी मोहिनी जगभरी. नेसली बरजरी अंगी चोळी धरी काठी, करी सुवर्ण कंकणे बाजू बंद दंडावरी. जय जय श्री अंबे. गदा खेट महाकूळ पानपात्र हाती, मस्तके असे लिंग नंदिनी शुभासनी. मेखला असे कटे निर्मळ हरिप्रिया, पायी पैंजण जोडवी वाजती मंजूळ. जय जय श्री अंबे. कंठी चंद्रहार हृदयी वात्सल्य असे, सोहम नाद गुंजतो भक्ती प्रेम असे. कनकाचे चरणी असो द्यावा ठाव पायी, वैष्णव नाचती करती जय जयकार. अजितानंदा झाले हे भाव दर्शन मन, गाता ही आरती पवित्र होती भक्त जना. जय जय श्री अंबे. जगदंबे करवीर निवासिनी, जय जय श्री अंबे. जय जय श्री अंबे. जय जय श्री अंबे. अंबा माता की जय.